नमस्कार मित्रांनो, तुम्ही ही खाली चाललेली दिंडी किंवा विठू माऊलीची पालखी बघत आहात, तर ती फक्त पालखी नाही आहे, ते आपलं बालपण आहे, बरोबर की नाही? आपली संस्कृती आहे. आपल्या मुलांना आपली संस्कृती शिकवणे, तिचा आदर करणे महत्त्वाचे आहे. तरच ती टिकेल आणि वाढेलसुद्धा. आपण शाळेत असताना असंच दिंडीत सहभागी होत होतो, पालखीमध्ये मन आपलं रमत होतं. पण आता आपली मुले त्यात सहभागी होतात का? हा केवळ एक प्रश्न नाही आहे, तर आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपल्याला करायला लागलेली धडपड आहे. त्याचबरोबर मराठी शाळा टिकवणे हेही महत्त्वाचे आहे. किंबहुना आजकाल काही इंटरनॅशनल प्ले स्कूल्समध्ये किंवा इंटरनॅशनल स्कूल्समध्ये हे दिंडी व विठू माऊलीची पालखीचे ॲक्टिव्हिटीज ऑर्गनाईज केले जातात. ते महत्त्वाचे आहे आणि ते केलेच पाहिजे, पण ते वाढायलासुद्धा पाहिजे. जर ते वाढत गेले तर आपल्यासाठी खूप छान आहे. कारण की आपली संस्कृती आणि ही पालखी जेवढी जास्त वाढेल तेवढी आपले आदर्श आणि आपली संस्कृती टिकवण्यात मदत होईल. चला तर मग विठू माऊलीचा गजर करत आपली संस्कृती वाढवूया, आपली संस्कृती टिकवूया.